संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर फक्त 1 महिन्यानंतर संत श्रेष्ठ सोपानदेव यांनी फक्त आपल्या वयाच्या 19व्या वर्षी सासवड येथे बघा चांबळी नदीच्या काठी नागेश्वर मंदिराच्या पश्चिमेस समाधी घेतली. तर बांधवांनो, सोपान देवांनी ज्या वेळेला समाधी सासवडला घ्यायचं ठरवलं, बांधवांनो या ठिकाणी अखंड वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी आलता. ज्यांना अखंड विश्वाचं मालक म्हटलं जातं, स्वतः पंढरीचा पांडुरंग या समाधीच्या वेळी हजर होते बघा. संत निवृत्तीनाथ, आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा त्या ठिकाणी होती बघा. आजही त्या ठिकाणी मुक्ताबाईचं मंदिर आपल्याला पुराव्यानिशी पाहावयास मिळतं. आणि जी समाधीची जागा आहे त्या ठिकाणी बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगानं अमृताचा छिडकाव त्या ठिकाणी केलेला होता. म्हणून आजही त्या ठिकाणी म्हटलं जातं की ज्याला काशीला जायला जमलं नाही त्यांनी सासवडला जायचं आणि सोपान देवांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं.